दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात मोठ्या प्रमाणावर भटक्या आणि मोकाट कुत्र्यांची दहशत असूनही त्याबाबत महानगरपालिकेकडून ठोस कृती होत नसल्याने नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. निवारागृह आणि श्वान निर्विजीकरण केंद्र उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे उत्तर प्रशासनाकडून दिले गेले असले तर दुसरीकडे मोकाट कुत्रे पकडण्यासाठी महापालिकेकडे पुरेशी व्यवस्थाच उपलब्ध नसल्याची बाबही या निमित्ताने समोर आली आहे. महापौर हिमगौरी आडके आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील यांनी मोकाट कुत्र्यांकडून नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांकडे लक्ष वेधत प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले. किती कुत्र्यांचे लसीकरण व निर्बीजीकरण झाले, त्यासाठीची सुविधा काय, निवारागृह आणि मुबलक प्रमाणात मनुष्यबळ व साधन सामग्री उपलब्ध आहे का, असे अनेक प्रश्न डॉक्टर पाटील यांनी यावेळी उपस्थित केले. पशुवैद्यकीय अधिकारी जे डिपार्टमेंट होतं ते आरोग्य विभागाच्या अंतर्गत बरोबर आहे आणि वेगळं तुम्ही डिपार्टमेंट केलेलं आहे. मी प्रश्न विचारते, आपण नंतर त्यांना विचारा. या डिपार्टमेंटमध्ये मला वाटते 2 किंवा 3 कर्मचारी आहेत. एक आपला तो नंदू पिंगळा कुठे शोधत फिरतो आणि त्याला फोन करतो आणि तो कुठे शोधत फिरतो, त्यांच्याकडे किती स्टाफ आहे याची पहिल्यांदा माहिती करून घ्या. हे आरोग्य विभागाच्या अंडर होतं, त्याच्यावरती आपल्याला कंट्रोल करणं शक्य होतं. आता हे डिपार्टमेंट वेगळं आहे, हे कुणाला अन्सरेबल आहे, त्याचं हे कुणाला माहिती देतात या संदर्भामध्ये पण माहिती घेणं सन्माननीय महापौरताई आवश्यक आहे. आता यांनी सांगितलंय की सर्वोच्च न्यायालयाने जे गाईडलाईन्स दिले त्याच्यामध्ये भटक्या कुत्र्यांवरती निर्बीजीकरण करणे, लसीकरण करणे आणि त्यांना शेल्टरमध्ये ठेवणं किंवा त्या जागेवरती ठेवणं हे बंधनकारक आहे. आता यांनी सांगितलं की आम्ही निर्बीजीकरण 2007 पासून करतो, 100 श्वान ठेवण्याची व्यवस्था आहे, 20 श्वानांपर्यंत आम्ही शस्त्रक्रिया करतो. आता हे लसीकरण आणि निर्बीजीकरण करतात हे कुठे आणि कसं आणि कशा पद्धतीने करतात हे महानगरपालिकेमध्ये कोणालाही माहीत असण्याचं कारण नाही. कारण मी जर आज विचारलं की माझ्या प्रभागातल्या किती श्वानांचं तुम्ही लसीकरण केले किंवा निर्बीजीकरण केले, तर त्यांना काही कुठली पिंक्या माशी काही नावं नसणार. तर ह्याचा कुठली अकाउंटेबिलिटी, कुठला हिशोब, त्याचं काय होतं. आता त्यांनी दिलंय आर्थिक तरतूदमध्ये शेवटच्या प्रश्नामध्ये 80 लक्ष 16.50 प्रति श्वान, श्वान संख्या 4848. श्वान संख्या तर बघा प्रत्येक विभागामध्ये श्वान संख्या 4848 आहे. म्हणजे श्वान प्रत्येक विभागात तेवढेच आहेत का? म्हणजे एखाद्या ह्याच्यामध्ये 5000 श्वान असू शकत नाही, एखाद्या ह्याच्यामध्ये 2000 श्वान असू शकत नाही, एकामध्ये 1000 श्वान असू शकत नाही. वेड्यात काढायचं, मूर्खात काढायचं तर किती वेड्यात काढायचं, किती लोकांच्या तोंडाला पानं पुसायचे. आणि 80-80 लाख रुपये प्रत्येक विभागाचे तुम्ही 80-80 लाख रुपये घेता आणि त्यामध्ये किती श्वानांचं त्या ठिकाणी निर्बीजीकरण होतं याचं उत्तर मिळालं पाहिजे. सन्मान्य महापौरताई, हे श्वानांचा दंश आहे हा अतिशय जेन्युइन प्रश्न आहे. आता आपण बघितलं की चाकणला एका महिलेचा मृत्यू झाला. आता आपण शहरामध्ये बघितलं तर रात्रीच्या वेळेला अक्षरशः 40-40 कुत्र्यांच्या टोळ्या सगळ्या त्या रस्त्यावरून फिरत असतात. नगरसेवकांना फोन येतात, नगरसेवकांना फोन केले की तो एखादा बेचारा कर्मचारी येतो, त्याला ते काही कुत्रे पकडता येत नाही, तो पकडतो का नाही ते माहीत नाही आणि आणून परत तिथेच सोडतो. नगरसेवकांना नागरिकांच्या शिव्या घ्याव्या लागतात. हा विषय अतिशय गंभीर्याने घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, शहरामध्ये श्वानप्रेमी लोकांची संख्या इतकी जास्त आहे, त्याच्यावरती काम करण्याची इच्छा अनेक लोकांना आहे. तुम्ही शेल्टर होम लवकरात लवकर त्या ठिकाणी उभं करून त्या लोकांना मानधन द्या ना. तुम्ही अक्षरशः प्रस्तावित आहे, तो प्रकल्प प्रस्तावित आहे, परंतु महापौरताई अनेक लोकांची इच्छा आहे अतिशय तुटपुंच्या मानधनावरती ते यांची काळजी घेतील. त्या लोकांना इन्व्हॉल्व करा ना की ह्या कुठल्या एजन्सी 4848 कुत्र्यांचं निर्बीजीकरण करणाऱ्या. आता त्या कुत्र्यांचा हिशोब कोणाला मागायचा, या डिपार्टमेंटमध्ये किती लोक आहेत, ते कोणाला अन्सरेबल आहेत, त्याची आजच्या महासभेवरती आपण महापौरताई जर चौकशी केली तर बरं होईल. आणि शेल्टर होम कधी होणार आहे आणि ते झाल्यानंतर तुम्ही श्वान प्रेमीला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणार आहात का ते पण
कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्यजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.